लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये पुन्हा एकदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर नंतर आता रामकुंड येथेही धार्मिक वातावरण अधिकच भारलेलं पाहायला मिळत आहे. आज येथे सिंहस्थ ध्वजस्तंभाच्या शिलान्यास पूजनाचा सोहळा पार पडतो. नाशिकच्या रामकुंड परिसरात आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभाचे शिलान्यास पूजन सुरू आहे. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून विविध आखाड्यांचे महंत धर्मगुरू यांची उपस्थिती पाहायला मिळते. दरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सध्या विधिवत पूजा सुरू असून धार्मिक मंत्रोच्चारात संपूर्ण परिसर भारलेला आहे. गोदावरी नदीमध्ये तब्बल 1 महिन्यानंतर पाणी सोडण्यात आलं असून सध्या सुमारे 350 क्युसेस वेगानं पाणी प्रवाहित होत आहे. यामुळे रामकुंड आणि गोदाघाट परिसर अधिकच प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरणानं नटलेला दिसतोय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला असून प्रशासन आणि धार्मिक संस्थांकडून जोरदार हालचाली सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते. एकूणच या पूजन सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा औपचारिक शुभारंभ झाला असल्याचं मानलं जात आहे आणि येत्या काळात नाशिकमध्ये धार्मिक सोहळ्यांची मालिका रंगणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.